हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही मित्रांनो? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल। मी देखील मस्त आहे, मजेत आहे। आणि आज सुद्धा तुमच्यासाठी एक छानसा सुंदरसा आणि महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला खूपच महत्त्वाची माहिती सांगणार आहे। जसं की महायुतीचा विजय झालेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। आता लगेचच हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। निवडून आल्या आल्या लगेचच आपल्या तीनही भावांनी बहिणींचे आभार मानलेले आहेत आणि म्हणाले, आमच्या विजयाचे श्रेय आमच्या लाडक्या बहिणींना जात आहे आणि लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच हे यश आम्हाला मिळाले आहे, असे देखील माननीय शिंदे साहेब म्हणाले आहेत। त्यामुळेच लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर हप्ता वाटप होणार आहे, असे देखील दिसून येत आहे। आणि त्यामध्येच एक मोठी आनंदाची गोष्ट अशी की 600 रुपये आपल्याला अतिरिक्त वाढवून मिळणार आहे। तर आधी आपल्याला जो 1500 रुपयाचा हप्ता मिळत होता त्यामध्ये अजून 600 रुपये वाढ होणार आहे आणि आता आपल्या खात्यात येणार आहेत 2100 रुपये। वेड्या बहिणींची वेडी ही माया, माझ्या भाऊरायाला जिंकून आणलेच आम्ही सत्तेवर आणि लाडक्या भाऊरायाची इच्छा पूर्ण झाली। लाडक्या भाऊरायाच्या मनगटामध्ये आलेला आहे बळ। तर मग आता बहिणींचे देखील होणार आहेत स्वप्न पूर्ण, बहिणींच्या देखील इच्छा पूर्ण होणार आहेत। तर आता लवकरच आपल्या खात्यात महिन्याला 2100 म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये बहिणींना मिळणार आहे। तर महिन्याला 2100 रुपयाप्रमाणे दर वर्षाला 25,200 बहिणींच्या खात्यात होणार आहेत जमा। आणि या लाडक्या बहिणींना आचारसंहितेमुळे एकही हप्ता मिळाला नव्हता। म्हणजे अशाही खूप लाडक्या बहिणी होत्या की ज्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नव्हता। निवडणूक आयोगाचा असा आदेश होता की लाडकी बहीण योजनेला काही काळापुरती स्थगिती द्यावी आणि त्यामुळेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते। तर आता त्या देखील बहिणींना मागचे 5ही हप्ते त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। ज्या बहिणींचे मागचे 5ही हप्ते आचारसंहितेमुळे रखडले होते तर त्या बहिणींना देखील आता ते 7,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। तर ते 7,500 रुपये आणि हा डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये असे मिळून 9,600 रुपये एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत। तर लवकरात लवकर बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींना 9,600 रुपये दिल्यानंतर आशाताईंना म्हणजेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील 15,000 रुपयाचं वाटप सुरू होणार आहे। 15,000 त्यांना देखील तातडीने पाठवण्याची सुरुवात होणार आहे, असा उल्लेख स्वतः माननीय शिंदे साहेब यांनी केला होता। त्यांनी जेव्हा त्यांचे 10 कलमी जाहीरनामे केले होते त्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलेलं होतं, तर लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपयातच ठेवणार नाहीये, तर त्यांचा हप्ता आम्ही वाढवणार आहे। तर 1500चे माननीय शिंदे साहेबांनी त्या जाहीरनाम्यात असा उल्लेख केलेला आहे की 2100 रुपये झालेले आहेत। म्हणजे आता आपल्याला डिसेंबरचा हप्ता 2100चा तर मिळणारच आहे। त्यासोबतच ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत, आशाताई आहेत, त्यांना देखील त्यांच्या देखील खात्यावर तातडीने 15,000 रुपये पाठवण्यास सुरुवात होणार आहे। तर ह्या 10 कलमी जाहीरनाम्याबद्दल जर तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगते की मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये 10 कलमी जाहीरनामे म्हणजे माननीय शिंदे साहेबांनी कोणते 10 कलमी जाहीरनामे केलेले त्या बाबतीत मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हाला जर ह्या बाबतीत काही माहिती नसेल तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ जाऊन चेक करू शकता की नक्की शिंदे साहेबांनी कोणते 10 कलमी जाहीरनामे केलेले आहेत, की महायुती सरकार जेव्हा सत्तेवर येईल तेव्हा त्या कोणत्या जाहीरनाम्यावर काम करणार आहे हे देखील शिंदे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर आता निकालाचं पाहाल तर महायुती सरकारच्या बाजूने निकाल लागलेलाच आहे। महायुती सरकारला प्रचंड बहुमताने निवडून आलेली आहे। तर आता मुख्यमंत्री पदावर कोणता भाऊ बसणार यावर आपले लक्ष लागून राहिलेले आहेत। आणि तुम्हाला तर माहिती आहे की मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर आपल्या या 3 भावांपैकीच एक भाऊ बसणार आहे। तर यामध्ये माननीय
श्री माननीय जी एकनाथजी शिंदे असू शकतात किंवा माननीय देवेंद्रजी फडणवीस असू शकतात, म्हणजे आपले देवाभाऊ, किंवा अजितदादा पवार असू शकतात. तर या 3 भावांपैकी एक भाऊ आपला मुख्यमंत्री खुर्चीवर बसणार आहे. तर आता ह्यावरच आपल्या सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे की मुख्यमंत्री पदाच्या सीटवर कोणता भाऊ बसणार आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग पैसे कधी येणार. तर माझ्या मित्रांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, 26 नोव्हेंबरला मागच्या विधानसभेचा कार्यकाल संपुष्टात येतो. तर त्यामुळे हा कार्यकाल संपला रे संपला ते 26 ते 30 नोव्हेंबरच्या मध्ये नवीन सरकार स्थापन करणे अनिवार्य आहे. तर अर्जंट तातडीने सरकार स्थापन झाल्या आता लगेचच बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. जसं की माननीय शिंदे साहेबांनी सांगितलेलं की आमचं सरकार स्थापन झालं, पहिले लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, काळजी करायची गरज नाहीये. आता लवकरच मला वाटतं आज उद्यामध्ये मुख्यमंत्री खुर्चीवर कोण बसणार हे चित्र आपल्या समोर क्लिअर होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथविधी होईल आणि लगेचच आचारसंहिता संपेल आणि आपल्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होणार आहे. तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून सांगत असते. तुम्ही देखील माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देताय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण एक प्रॉब्लेम आहे, काही जण येतात, व्हिडिओ बघतात, स्क्रोल करून निघून जातात. तर मित्रांनो, एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला तुम्हाला खिशातनं पैसे तर द्यावे लागत नाही. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला तेच सांगत असते. तर कृपया एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करत जा, कारण की आम्ही खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्या एक लाईक आणि एक सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप हुरूप येतो असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती सांगत असते. भेटूया असाच नवीन महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.